कुस्तीला प्रारंभ होतोय तिकडं सोनाली मंडलिक लाल कॉस्ट्यूम परिधान केलेली सोशल मीडियाच्या माध्यमातून फार मोठी लोकप्रियता मिळवलेली सोनाली मंडलिक महाकाली कुस्ती केंद्र किरण मोरे सरांकडे सराव करते आणि आर्या बाणेकर मुळशी तालुक्यातली कन्या बाबा बाणेकर याचे वडील हिचे वडील फार मोठे पैलवान होते बाबा बाणेकर बाबा बाणेकरांची कन्या थोरवे सर पंच म्हणून आणि पप्पू तोरवे या कुस्तीसाठी पंच म्हणून काम पाहतायत कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू झाली आर्या एक नवोदित कन्या अनुभवाला जरा जवळ असणारी एक अनुभव सिद्ध पैलवान अशी सोनाली मंडलिक मूळची अहिल्यानगर जिल्ह्यातली कर्जत जामखेड तालुक्यातील गाव विशाखा चव्हाण लढती तिच्या बरोबर कुस्तीला सुरुवात झालेली कुस्ती चालू झालेली विशाखा चव्हाण आणि सोनाली मंडलिक अशी कुस्ती लागलेली प्रशांत शिंदेची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे त्याचं नाव मोठा लपेट 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 मारण्याचा प्रयत्न सोनाली मंडलिकचा बच गयो पकडा गयो आणि कब्जा गेला सोनाली मंडलिक का तर शेवटची कुस्ती राहिली दोघांना बोलवा काळजात ठोको चुकवणाऱ्या कुस्त्या जोडल्यात विशाखा चव्हाण विरुद्ध सोनाली मंडलिक भारत बंदी पैलवान शबाश दादा शेके शबाश चला ताबडतोब 2025 चा महाराष्ट्र केसरी पैलवान वेताळ उर्फ दादा शेके माडा तालुक्यात बेबळे नावाचं गाव मगाशीच माझे सहकारी धनाजी मध्ये सरांनी सांगितलं गेल्या वर्षी 19 मार्चला दादा शेके पैलवान गुढीपाडव्याच्या दिवशी महाराष्ट्र केसरी झाला वडिलांनी शेळ्या मेंढ्याचा व्यापार करून दादाला पैलवान केलं दादाची कुस्ती कारकीर्द अरे वा विशाखा चव्हाण टाळ्या वाजवा टाळ्या सोना मंडलिकच्या ताब्यातून निघून जाणं सोपं आहे सोनाली मंडलिक भारताची स्टार आहे सेलिब्रिटी आहे तिचा चाहता वर्ग आहे तिचं जगणं तिचं बोलणं तिचं निराश होणं तिचा आनंदातलं जीवन जगणं हे अनेकाला ऐकायला आवडतं महाराष्ट्रातल्या सन्माननीय किरण मोरे सर सन्माननीय विशाखा चव्हाणचे पिताश्री हा कुस्ती करा पैलवान दत्ता गायकवाड वासुदांनी सूचना दिल्यात प्रशांत शिंदे पैलवानला मनीष रायते पैलवानला कुछ के बिना जय जयकार नहीं होती बेटा कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती 29 मार्चला सोलापूरला चालू वर्षीची महाराष्ट्र केसरी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली आणि त्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतून पैलवान सोनाली मंडलिकला बाहेर पडावं लागलं सोनाली मंडलिकला तिथं पराभव स्वीकारावा लागला तुफान गर्दी झाली होती सोनाली मंडलिक तिथून बाहेर पडल्यानंतर सोनाली मंडलिकचा सगळा चाहता वर्ग नाराज झाला गर्दी कमी झाली खरोखर फार मोठी लोकप्रियता मिळवलेली ही सोनाली मंडलिक आहे विशाखा चव्हाण बरोबर लढती कुस्ती खेळ आहे हारजीत होणार विजय पराभव होणार पण ध्येय निश्चित ठेवणं ही काळाची गरज आहे लपेट लावण्याचा प्रयत्न होता विशाखाचा शबास आणि तिथंच बगलडूब करून कब्जा घेतलेला सोनाली मंडलिकने चकार गरगर फिरायला लागलेला आहे मुली पैलवान झालेले 100-200 रुपये इनामाला कर्जत कोरेगाव राशी या भागात सोनाली कुस्ती करत होती त्यावेळेस मी तिथं कॉमेंट करत होतो कर्जतला गणेश शेट्टी पैलवानकडे तालमीत सराव करत होते पुण्याला पुढे श्रीगोंद्याला आली आणि नंतर पुढे पुण्याला महाकाली कुस्ती केंद्राला गेली किरण मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली ती सराव करते पलीकड मनीष रायते विरुद्ध पैलवान प्रशांत शिंदे अशी कुस्ती काही घडू शकतंय काहीतरी घडतंय हलक्या काळजाची माणसं आताच घराकडे जावा स्वारी भरण्याचा प्रयत्न चालू आहे अहिल्या केसरी कोण
ठरणार आहे. मदनवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे विद्येच्या महिलांचा मुकाबला रंगलेला. कुस्ती करू नका. कुस्ती करा मनीष रायते पैलवान. कौतुक आहे सर मैदानातली एकही कुस्ती सोडवली नाही. शरद नाना चितारेंचं त्यांच्या सर्व सहकार्यांचं. हे माय भो तुझे मी फेडीन पांगसारे आणि आरतीला हे चंद्र सूर्य तारे. हो 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 का जगायचं आणि कशासाठी जगायचं हे खऱ्या अर्थानं कळलं पाहिजे. पलीकड मनीषने कब्जा घेतलेला आहे. एक बलदंड ताकदीचा पैलवान या पुणे जिल्ह्याकडून आणि सिंगालीचा पप्पू थोरवे लोणी देवकर. शाबास. निर्णय चुकूक ठेवलेला. शबाश. आपला आणि परका इथं भेदभाव नाही. कुस्ती ही एकच सर्वांची जात आहे. कुस्ती हाच एक धर्म आहे. कुस्ती हाच एक श्वास आहे. कुस्ती हाच एक ध्यास आहे. कुस्ती हेच एक जीवन आहे. हो. आणि संपलेल्या कुस्तीमध्ये मनीष रायते पैलवान, काका पवार, गोविंद त्या पवार यांचा पट्टा विजय झालेला आहे. कशी आहे तब्येत? पुणे जिल्ह्यातलं संसरचा इंदापूर तालुक्यातलं 23 वर्षाचं पोरग आहे. महाराष्ट्र केसरीची गदा भविष्यात याच्या खांद्यावर तुम्ही बघू शकता. कशी आहे तब्येत? मनीष रायतेची टाळ्या वाजवा की लेकरासाठी. शाबास. पैलवान सोनाली मंडलिक विजय झालेले राष्ट्रीय विजेते शहरवाडीमध्ये अहिल्या केसरी या किताबाची मानकरी ठरलेले अभिनंदन. टाळ्या वाजवा सर्वांनी. विशाखासाठी टाळ्या वाजवा. अतिशय चांगली टक्कर दिलेली आहे विशाखाने. सोनाली बरोबर इतक्या वेळ कुस्ती करणं एवढं सोपं आहे. आणि दोन कन्या एकमेकीला भेटलेले आहेत. कुस्ती आहे एक कुस्ती. नंबरची कुस्तीची पैलवान बोलवा. एकच कुस्ती राहिली. गदा घेऊन आतमध्ये या. दादा शेकी भारत अहिल्या केसरीची गादा. आईल्या केसरीची गदा घ्या. चला आईल्या केसरीची गदा घ्या. माया चितारे चला. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे चला, सोनाली चला. मंडलिक. लोकप्रिय सरपंच लोणी देवकर. सर एक मिनिट. जीवन जगणारे अमोल पप्पू थोरवे सर, आंतरराष्ट्रीय कुस्ती अकादमी लोणी देवकर या तालमीचे वस्ताद यांच्याकडून आम्हा दोघांना कुस्ती कॉमेंट्रीसाठी 1,000 रुपये त्यांच्या तालुक्यात आम्ही आज आलोय. आम्ही दोघेही सोलापूर जिल्ह्यातले. एक गाराकोलीचे आहेत, मी पुळूचचा आहे. आम्हा दोघांना 1,000 रुपये देऊन कौतुकाची थाप टाकलेली आहे. बाप्पा आणि त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहे. एक नंबरचे पैलवान. शेवटची कुस्ती राहिलेले पैलवान भारत मधने पैलवान दादा शेळके. चला लगेच. आडा महाराष्ट्र केसरी दादा शेके. सह्याद्रीचा ढाल्या वागाला भारत मातेच्या कीर्तीमुळे सण हिरारा. वीरों के वीर महावीर. जसा देहाचा तसाच दिलाचा. वा रे वा दादा. भारत मधने आणि अहिल्या केसरी किताबाची मानकरी ठरलेल्या शरद चितारे साहेबांनी हा किताब ठेवलेला होता. आणि सोनाली मंडलिक महाकाल क्रीडा संकुलात किरण मोरे सरांची आवडती पुत्र शिष्या विजय झालेले आहे. आणि सर्व माता भगिनी या लेखीचं कौतुक करत्या. सोनाली महाडचं एक नंबर भीम योद्धा केसरीसाठी. भीम योद्धा केसरीसाठी भारत मधने आणि दादा शेळके असा मुकाबला सुरू होतो. आता
कुस्तीला सोनाली साठी मानाची चांदीची गदा देऊ. अहिल्या मनुतात्या केसरी बनले किताब पंच म्हणून अहिल्या एवढे केसरीचा असतात किताब दिलेला आहे. मनुतात्या फोटो काढा व्यवस्थित हा. भारत वंदे